नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2 डिसेंबर 2024 ते 8 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. घरातील लहान सदस्यासोबत या सप्ताहात वादविवाद तुमच्या मनात कटुता निर्माण करेल. यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होण्यासोबतच तुमच्या आणि तुमच्या नात्यामध्ये दुरी येऊ शकते. नोकरीपेशा लोकांना या सप्ताहात ऑफिसमध्ये इकडच्या तिकडच्या गोष्टी करणे टाळले पाहिजे. अन्यथा तुम्ही स्वतःला कार्यस्थळी असलेल्या राजकारणात फसवू शकता. यामुळे तुमच्या प्रतिमेला नुकसान होईल. हा सप्ताह तुमच्यासाठी बराच चांगला राहील. याच्या बळावर तुम्ही येणाऱ्या काळात आपले शिक्षण बऱ्याच प्रमाणात उत्तम प्रदर्शन करू शकाल आणि यशस्वीही राहाल. यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या शिक्षकांच्या प्रती आपल्या व्यवहारात उत्तम बदल आणण्यात आणि आपल्या संगतीमध्ये सुधार आणण्याची आवश्यकता असेल. आरोग्याच्या दृष्टीने बरेच चांगले आरोग्य प्रदान करेल. तथापि थोड्याफार समस्या येत जात राहतील, परंतु तुम्ही काही मोठ्या आजाराचे शिकार होणार नाही आणि शारीरिक रूपात तुम्ही आधीपेक्षा उत्तम राहाल. चंद्र राशीने शनी तुमच्या 5व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या आठवड्यात तुम्हाला धनलाभ तर होईलच, परंतु तुम्ही तुमच्या करमणुकीवर जास्त पैसे खर्च करताना दिसाल. यामुळे आपल्या हातातून पैसे इतक्या लवकर जातील जेव्हा आपल्याला याची कल्पना येईल तेव्हा उशीर झालेला असेल. म्हणून यावेळी आपल्यासाठी आपले पैसे वाचवणे सर्वात महत्त्वाचे असेल. उपाय. तुम्ही नियमित 24 वेळा ओम भार्गवाय नम मंत्राचा जप करा. वृश्चिक राशी. तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 4थ्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या आठवड्यात आपणास हे जाणून फार वाईट वाटेल की ज्या घराचा एखादा सदस्य ज्यावर आपण नेहमी विश्वास ठेवला आणि आपल्या गुपित सामायिक केले ते तेवढे विश्वासू नाही. तसेच ही गोष्ट तुमच्या मनात आपले गुपित बाहेर येण्याची भीती निर्माण करत राहील, ज्यामुळे आपणास बऱ्याच प्रमाणात कुटुंबामध्ये अस्वस्थता जाणवेल. या आठवड्यात असे दिसून येईल की आपण काही काळासाठी एकटे आहात. यावेळी आपले सहकर्मी मदतीचा हात वाढवू शकतात, परंतु त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करू नका, कारण ते आपल्याला जास्त मदत करू शकणार नाहीत. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांना अनावश्यक यात्रा करावी लागेल. यामुळे त्यांना अभ्यास करण्यासाठी योग्य वेळ मिळणार नाही. अशात जितके शक्य असेल विनाकारण यात्रा करणे टाळा, अन्यथा चिंता होऊ शकते. या गोष्टीलाही तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात की जितके तुम्ही लपवता, परंतु तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील आहे, म्हणून तुम्हाला सर्वात अधिक अशा परिस्थितीतून बचाव करून सल्ला दिला जातो. अन्यथा यामुळे तुम्हाला समस्या येऊ शकतात. तुमचे लहान भाऊ बहीण या सप्ताहात तुमच्याकडून उधार मागण्याची शक्यता आहे. तुमच्या चंद्र राशीने राहू 5व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने
तुम्ही त्यांची आर्थिक मदत करून पैसे उधार द्याल, परंतु यामुळे तुम्हाला आर्थिक तंगी येऊ शकते आणि तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उपाय: मंगळवारी वृद्ध व्यक्तींना गहू दान करा. धनु राशी. या राशीतील स्वनियोजित व्यावसायिक या सप्ताहात अधिक यश मिळवतील. यामुळे त्यांना समाजासोबत घर कुटुंबातही योग्य मान सन्मान मिळू शकेल आणि यामुळे त्यांना स्वतःला उत्तम प्रदर्शनासाठी प्रोत्साहित करण्यातही मदत मिळेल. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचे राहणार आहे, कारण तुम्ही यावेळी आपल्या मेहनतीच्या बळावर उत्तम अंक प्राप्त करण्यात यशस्वी राहाल. या यशामुळे तुम्हाला उन्नती आणि प्रगती मिळेल आणि तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचा समाजात मान सन्मान वाढेल. शारीरिक आणि मानसिक लाभासाठी तुमच्याद्वारे नियमित रूपात या सप्ताहात ध्यान आणि योग करणे उपयोगी राहील. अशात घराच्या बाहेर जाऊन ताज्या हवेमध्ये खेळणे यासारख्या गोष्टी तुम्ही करू शकता. तुमच्या चंद्र राशीने बृहस्पती तुमच्या 6व्या भावात विराजमान होण्याने तुम्हाला ही गोष्ट समजावी लागेल की काही करण्याच्या आधी त्या गोष्टींचा वापर करा जे आधीपासून तुमच्या जवळ आहे, कारण शक्यता आहे की घाईगर्दीत येऊन तुम्ही काही अशा वस्तूवर आपले धन खर्च कराल जे तुमच्या जवळ आधीपासून उपस्थित आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणाचा विवाह नुकताच झालेला आहे तर तुम्हाला नवीन पाहुण्याच्या आगमनाची वार्ता या सप्ताहात मिळू शकते. यामुळे कौटुंबिक वातावरणात सकारात्मकता पाहिली जाईल. सोबतच हा आनंद घरातील मोठ्यांना प्रसन्नता देईल. यामुळे तुमचाही मानसिक तणाव घरातील सुखद वातावरणाच्या कारणाने दूर होताना प्रतीत होईल. उपाय: नियमित 21 वेळा ओम गुरुवे नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद.